खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय, 15 पैकी 14 जागांवर वर्चस्व। संग्रामपूर तालुका शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेले शेतकरी परिवर्तन पॅनलने जबरदस्त यश मिळवत 15 पैकी तब्बल 14 जागांवर विजय संपादन केला आहे। त्यामुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रात परिवर्तनाच्या दिशेने मोठा टप्पा गाठल्याचे स्पष्ट झाले आहे। दुसरीकडे या निवडणुकीत प्रतिस्पर्धी शेतकरी सहकार विकास आघाडीचा जवळपास पूर्णपणे पराभव झाला असून केवळ एकच उमेदवार संजय वाकडे विजयी होऊ शकले आहेत। त्यामुळे या आघाडीला जोरदार धक्का बसला आहे। दिनांक 31 मे 2025 रोजी संस्थेच्या 15 संचालक पदासाठी मतदान पार पडले होते। यानंतर 1 जून रोजी निकाल जाहीर झाला। निकालानंतर शेतकरी परिवर्तन पॅनलच्या कार्यकर्त्यात प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले। पॅनलच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून प्रतिस्पर्ध्यांना स्पष्ट संदेश दिला आहे। माधव आगरकर, राजेंद्र देशमुख, शिवहरी खोन, रमेश मारोडे, उद्धव व्यवहारे, विश्वास वरणकार, निरंजन इंगळे, प्रकाश उभे, वैशाली अवचार, ज्योतिबाई लवाळे, गणेश भुते, गजानन दाने, माधव फाळके, पुरुषोत्तम मुरुग शेतकरी परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले। शेतकरी सहकार विकास आघाडीमधून संजय रामचंद्र वाकडे एकमेव विजयी उमेदवार। निकाल जाहीर होताच शेतकरी परिवर्तन पॅनलचे सर्व नवनिर्वाचित संचालक व पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। या प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि सहकारी सहभाग झाले होते। आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली होती आणि त्यांच्या संघटन कौशल्याची व नेतृत्वाची पुनरुत्थाने पावती मिळाली आहे। या विजयानंतर शेतकरी परिवर्तन पॅनलच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सहकार चळवळीला नवी दिशा मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न, शाश्वत विकास आणि पारदर्शक कारभार यावर भर देत नवीन संचालक मंडळ कार्यरत होईल असे संकेत देण्यात आले आहेत। त्यानंतर मी सर्व मतदारांचे आभार मानतो की त्यांनी जो आमच्या शेतकरी परिवर्तन पॅनलवर जो विश्वास टाकला आणि या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय संजय कुटे यांच्यावर सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व जे मतदार आहेत आणि जे सर्व कार्यकर्ते आहेत आमचे बीजेपी व काँग्रेस, हरित बहुजन, राष्ट्रवादी हे सर्व कार्यकर्ते, सर्व शिवसेना हे सर्व एकजुटीने काँग्रेस, अजित पवार गट, शरद पवार गट सगळे हे सर्व लोक सोबत होते आणि या मतदारांनी आमच्यावर भरोसा टाकला। आमदार साहेबांनी पहिली सांगितलं की बुवा जसं हे निवडून सुटू नये, कार्यकर्त्याची दाट इच्छा होती आणि बरेच सहकारात आणि बरेच सोबत होतो। आम्ही मार्केटमध्ये सुरुवात झालो, मार्केटमध्ये आमच्या बरीच जे विरोधातील मंडळी होती समजा त्या मंडळी सोबत घ्यायचे प्रयत्न बरेच केले आपण, पण ते काही आपलं यश आलं नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांची दाट इच्छा होती की भाऊ आम्ही काही करून आम्ही स्वबळावर लढतो। मी तालुका नात्याने भाऊला सर्वांना घेऊन गेलो। भाऊनी सांगितलं तुमची इच्छा आहे ना, ठीक आहे, फक्त एका जोडीनं काम करा, त्यांना हे विजय झाला पाहिजे। फायनल हे विजय झालं पण सर्व मतदारांनी जो आपला भरोसा लागला, या मतदारावर जे निवडून आलेले संचालक आहेत यांनी जो आजपर्यंत जो कारभार झाला शेतकऱ्या आजपर्यंत जो कारभार झाला याच्यापुढे कारभार हे चांगला शेतकऱ्याच्या हिताचा झाला पाहिजे। याच्यापुढे कोणताच अशा प्रकारचं बा कोणते सातबारे असतील काही असतील तरी शेतकऱ्याला योग्य तो न्याय दिला गेला पाहिजे। सन्मान्य कोणती विरोधातला एकही व्यक्ती जर निवडून गेली असेल तरी त्याचाही सन्मान झाला पाहिजे। नाही तर मग आम्ही 14 आहोत, आम्ही विरोधातला एक सदस्य असेल त्याला देणार नाही, त्याचाही सन्मान झाला पाहिजे। कारण तो एक आपला 14-1 जनतेनं निवडून गेलेले 14चा कल आपल्याला दिला, एक त्यांना दिला, त्यांचाही आपल्या 14 कोटी सन्मान झाला पाहिजे। कारण काय की आमदार साहेबांनी दिलेले आपल्याला की आपण काम करत राहा, लोक आपल्या मागे उभं राहत असतात, तसंच त्यांना तिथे विरोधातल्या त्यांनाही सन्मान मिळाला पाहिजे। आता आम्ही सभागृहात पटन मार्केटमध्ये आम्ही दिलेला सभापती सर्व 14 लोकांनी सभापती दिला, 14 लोकांनी। म्हणून कसा एक कुटुंब काम करताना हा सर्व जो काम करायला निघाला आहे हा सर्व लोकांचा आहे, हे सर्व लोकांच्या हिताचा आहे। कारण काय की ही संस्था आपली नसून ही संस्था शेतकऱ्याची आहे। या संस्थेत सगळ्यांचं हित झालं पाहिजे आणि संचालक मंडळ जे नवीन बसलं या संचालक मंडळाला सगळ्यांना योग्य न्याय दिला पाहिजे। कारण की आपण लोकांना तर अंतर झालं नाही पाहिजे। 14 एका ठिकाणी आणि 14ली कोणती झाली नाही पाहिजे, काही जरी असलं तरी एकामेकाला समजून घेतला पाहिजे। याबद्दल
त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे, जे सर्व पक्षाचे काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप बहुजन शिंदे गटाचे कार्यकर्त्यांचे सर्व मनापासून आभार मानतो. ज्यांनी आपल्याला अप्रत्यक्ष सहकार्य केलं त्यांचे मी आभार मानतो. म्हणजे निवडणूक लढवायची इच्छा नव्हती, परंतु सगळ्यांचं म्हणणं हे होतं की बाबा प्रत्येक शेतकऱ्याला हा न्याय भेटला पाहिजे. रात्रभर ताटकळत कुणी बसता कामा नये. यापुढे ते सर्व आम्ही सर्वांनी मिळून माननीय संजय भाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन भाऊ सरोदे असतील, लोकेश राठी असतील, आमचे गणेश दातीर, तालुका अध्यक्ष भाऊराव पाटील, आमचे राजेशजी मुयांडे, शांभू अकोटकार, इतक्याच तोलामोलाचे आमचे ज्या ज्या तालुक्यातल्या मंडळींनी आमच्या त्या लेवलवर काम केलं, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वप्रथम मी सर्व मतदारांचे, सर्व कार्यकर्त्यांचे, आमच्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन. सर्वप्रथम मी सर्व संग्रामपूर तालुक्यातील जनतेचे आभार मानतो आणि खरोखर माननीय या विभागाचे आमदार डॉक्टर संजयजी कुटे यांच्यावर सर्व जनतेचा विश्वास आहे. विरोधक यापूर्वी जे ईव्हीएमवर मतदान होत होतं त्यावेळेस बोंबलत होते की बाबा ईव्हीएममध्ये सेटिंग आहे, परंतु आज बॅलेट पेपरवर जे मतदान झालं त्याच्यामध्ये सुद्धा एकूण 15 संचालकापैकी 14 संचालक हे आमच्या शेतकरी परिवर्तन पॅनलचेच विजयी होतील. आतापर्यंत 7 उमेदवार निश्चित झालेले आहेत, त्याच्यामध्ये 6 आलेले आहेत आमच्या पॅनलचे, परिवर्तन पॅनलचे, आणि उरलेले सर्वच आमचे भरघोस मताने विजयी होतील यात शंका नाही.